नमस्कार. लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजची विशेष बातमी. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरला. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने मॅजिक फिगर गाठली असून तब्बल 51 जागांवर विजय मिळवला आहे. 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केवळ 17 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. 2.5 वर्षाच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच असणार आहे. मात्र तत्पूर्वी सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्यानंतर राष्ट्रवादीने या अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीसोबत चंदगडमध्ये आमची आघाडी असल्यामुळे शिरोळमध्ये असलेल्या 5 जागा ह्या देखील आमच्याच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून तब्बल 25 जागांवर आमचा विजय झाला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर दावा केला असून जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल 4 पैकी एका या अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. गिजवणे जिल्हा परिषदमधून आलेल्या शैलजा सतीश पाटील यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्यांचे पती सतीश पाटील हे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. शिवाय ते मुश्रीफ यांच्या यंत्रणेतील आहेत. कसबा तळेमधून निवडून आलेल्या आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता डोंगळे, तर चंदगड तालुक्यातून माणगाव जिल्हा परिषदमधून निवडून आलेल्या मानसी भोगन आणि पन्हाळा तालुक्यातून निवडून आलेल्या पूजा पाटील यांचे देखील नाव आघाडीवर येऊ शकते. तर सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मंत्री मुश्रीफ यांचे अत्यंत विश्वासू शोभाताई पराकटे यांचे नावसुद्धा आघाडीवर आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना अध्यक्षपद देताना विचार करावा लागणार आहे. कारण गोकुळचे अध्यक्षपद नावीद मुश्रीफ कागलमध्ये, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद कागलमध्ये, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कागलमध्ये घेतले तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चौफेर टीका होऊ शकते. त्यामुळे गडहिंग्लज, राधानगरी, चंदगड किंवा पन्हाळा तालुक्याला अध्यक्षपद देण्याचा विचार होऊ शकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान ज्या पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पक्षाचे अधिक उमेदवार त्याकडे महापौरपद असा फॉर्म्युला ठरवला गेला, तर त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेमध्ये महायुती हाच फॉर्म्युला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा